डिसएनर्जिक डेफिकेशन टाइप कॉन्स्टिपेशनमध्ये आपण असं म्हणू शकतो की म्हणजे पेशंटला खूप वेळ लागतो टॉयलेटमध्ये. त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की त्यांना खूप जोर लावावा लागत आहे मोशन पास करण्यासाठी. तरी देखील अटकल्याची फिलिंग म्हणजे ब्लॉक फिलिंग असणे किंवा कधी-कधी त्यांना मॅन्युअली म्हणजे बोटांचा वापर करून मोशन काढायला लागत असेल, टॉयलेटमध्ये खूप जास्त वेळ लागत असेल आणि हार्ड स्टूल येत असतील. तर अशी काही लक्षणं असतील तर आपण डिसएनर्जिक डेफिकेशन आहे असं म्हणू शकतो. आपण एकंदरीत असं बघितलं, डिसएनर्जिक डेफिकेशन म्हणजे जो काही शौचास जाण्याची प्रक्रिया आहे तो पेशंट विसरलेला आहे आणि तो प्रॉपर करत नाही असं तुम्ही सांगितलं. Yes. म्हणजे बायोफीडबॅक थेरपी म्हणजे त्याला आणखीन शौच कसं करायचंय हे शिकवणं म्हणता येईल का? एक्झॅक्टली. आपण असंच म्हणू शकतो की जी प्रोसेस ऑफ डेफिकेशन तुम्ही विसरलाय कुठेतरी, तर ती परत नव्याने शिकणे, स्वतःचेच बॉडीचे स्टिम्युलेशन वापरून ती नव्याने डेफिकेशन प्रोसेस शिकणे, आपण त्याला बायोफीडबॅक असं म्हणू शकतो. नमस्कार, तुमचं गटफिट क्लबमध्ये स्वागत आहे. आज आपण गटफिट क्लबमध्ये क्रोनिक कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता आणि डिसएनर्जिक डेफिकेशन आणि ॲडव्हान्स ट्रीटमेंट बायोफीडबॅकबद्दल पूर्ण माहिती डॉक्टर रुपाली यांच्यासोबत डिस्कशन केलेलं आहे. तरी हा व्हिडिओ समजून घ्या आणि ज्याला बद्धकोष्ठाचा त्रास आहे त्याला शेअर करायला विसरू नका. तरी व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर एक विनंती आहे की आमचा जो काही गटफिट क्लब चॅनल आहे, बरेच लोक बघतात पण सबस्क्राईब नाही केलेलं, न विसरता सबस्क्राईब करा आणि ह्याचे क्लिप्स असतील, छोटे छोटे क्लिप बघू शकता आणि ऑडिओ प्लॅटफॉर्मवरती हा कम्प्लीट व्हिडिओ अवेलेबल आहे, तिथं सुद्धा देखील तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. नमस्कार, आज आपण गटफिट क्लबमध्ये एक खूप महत्त्वाच्या विषयावरती व्हिडिओ करण्याचा प्लॅन केलेला आहे. कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता हे खूप सामान्य प्रॉब्लेम आहे आणि बरेच लोकांना कॉन्स्टिपेशन असतो आणि बरेच लोक काहीही मेडिकेशन घेत राहतात, ट्रीटमेंट करत राहतात. पण कॉन्स्टिपेशनमध्ये एक डिसएनर्जिक डेफिकेशन हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये एक ॲडव्हान्स ट्रीटमेंट बायोफीडबॅक थेरपी म्हणून आजकाल चालू आहे आणि त्याचे इम्पॅक्ट खूप चांगले आहेत, रिझल्ट खूप चांगले आहेत. तरी आपण बायोफीडबॅक काय असतो, कॉन्स्टिपेशनमध्ये कधी करायचं, कसं होतो, ह्या संबंधित माहिती घेण्यासाठी डॉक्टर रुपाली मॅडमला बोलवलेलं आहे. रुपाली मॅडम हे गॅस्ट्रोफिजिओलॉजिस्ट आहेत आणि बायोफीडबॅक एक्सपर्ट म्हणून कायझनमध्ये काम करत आहेत. तरी ह्या विषयाबद्दल सखोल माहिती रुपाली मॅडमकडून घेऊयात. रुपाली मॅडम, तुमचं गटफिट क्लबमध्ये स्वागत आहे. थँक्यू. ज्या वेळेला आपण बायोफीडबॅक बोलणार आहोत त्याच्या अगोदर कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता ह्याच्याबद्दल थोडं सांगू शकाल का? बद्धकोष्ठता हा पचनसंस्थेचा एक सामान्य पण तरी पण गांभीर्य त्याने घेतला पाहिजे असा एक आजार आहे. यामध्ये सर्वसामान्य जनताला जर आठवड्यामध्ये 3 पेक्षा कमी वेळा शौचास जाण्यास वाटत असेल किंवा खूप जोर लावून शौच करावं लागत असेल, खूप वेळ लागत असेल शौच होण्यासाठी, कडक शौच होत असेल, तर असे काही प्रकारचे लक्षणं दिसत असतील तर त्याला आपण बद्धकोष्ठता म्हणू शकतो. म्हणजे बद्धकोष्ठतामध्ये मोशनचा त्रास आहे, जे तुम्ही सांगितले त्या गोष्टी असतील तर त्याला आपण बद्धकोष्ठता म्हणू असं म्हणता येईल. पण जर का बद्धकोष्ठता एकदा आपण डिफाईन केलं, बद्धकोष्ठता काय कळालं, तर बद्धकोष्ठतामध्ये काही वेगवेगळे प्रकार असतात का, काही टाईप्स असतात का, असतील तर ते नेमकं कोणते असतात? बद्धकोष्ठता आपण म्हणू शकतो की 2 मुख्य प्रकारचे असते, प्रायमरी आणि सेकंडरी. तर सेकंडरी मी पहिले सांगेल. सेकंडरीमध्ये काही अंडरलाईंग आजार असतात, जसं की थायरॉईडचे इश्यू असतात, पार्किन्सोनिझम, इतर आणखीन बरेच क्रोनिक आजार असतात किंवा काही वेळा पेशंट वेगवेगळे मेडिकेशन घेत असतो. तर या अंडरलाईंग कारणामुळे जो बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन होते, आपण त्याला सेकंडरी कॉन्स्टिपेशन म्हणतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आतड्यांचा फंक्शन रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर त्याला आपण प्रायमरी कॉन्स्टिपेशन किंवा प्रायमरी डेफिकेशन प्रॉब्लेम असं म्हणू शकतो. तर हा जो प्रायमरी कॉन्स्टिपेशनचा प्रकार आहे त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यानुसार आपण वेगवेगळ्या ट्रीटमेंट पेशंटला अवेलेबल करू शकतो. तर याच्यामध्ये पहिला प्रकार आपण जो म्हणू शकतो तो स्लो ट्रान्झिट कॉन्स्टिपेशन. तर या स्लो ट्रान्झिट कॉन्स्टिपेशनमध्ये जी आतड्यांची जी नॉर्मल हालचाल झाली पाहिजे ती थोडीशी कमी होते. त्यामुळे मग जसं की आठवड्यामध्ये 3 दिवस किंवा 4-5 दिवस मोशन न होणे,
खूप कडक स्टूल येणे अशा प्रकारचे लक्षणे दिसू शकतात. दुसरा आहे IBS म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम रिलेटेड कॉन्स्टिपेशन. याच्यामध्ये पेशंटला IBS चे म्हणजे पोटदुखी आणि कॉन्स्टिपेशन हे दोन्ही एकत्र सिम्पटम दिसू शकतात. तिसरा प्रकार जो आहे डिसनेजिक डेफिकेशन. तर याच्यामध्ये जी स्नायूंची हालचाल असते, मोशन किंवा शौच होताना जी स्नायूंची हालचाल झाली पाहिजे रेक्टम आणि ॲनल कॅनलची, ती प्रॉपर होत नाही. तर त्या प्रकारच्या कॉन्स्टिपेशनला आपण डिसनेजिक कॉन्स्टिपेशन म्हणतो. ओके, अतिशय सुंदर. म्हणजे जर सेकंडरी असेल तर शरीरामधली काही गोष्टींमुळे होणार असेल तर त्याला सेकंडरी म्हणायला पाहिजे. काही आपणाला बाहेरून कारण नाही, स्लो ट्रान्झिट किंवा IBS असोसिएट किंवा डिसनर्जिक डेफिकेशन हे प्रायमरी म्हणायला पाहिजे. पण आता डिसनर्जिक डेफिकेशन ही एक नवीन टर्मिनॉलॉजी आहे, बरेच लोकांना कळत नाही. बरेच लोक असा विचार करतात मोशन होत नाही म्हणून गोळ्या औषध घेतच राहतात. पण नेमकं डिसनर्जिक डेफिकेशन म्हणजे हे नेमकं काय असतो आणि ह्याला थोडं सोप्या मराठीमध्ये समजून सांगू शकाल का? डिसनेजिक डेफिकेशन समजून घेण्यापूर्वी आपण थोडंसं नॉर्मल डेफिकेशन किंवा नॉर्मल शौचची प्रक्रिया कशी होते हे जाणून घेऊया. यामध्ये जेव्हा शौच किंवा स्टूल जेव्हा रेक्टममध्ये येतं तर त्यावेळेस तिथून सिग्नल जातात आणि नॉर्मल प्रक्रियेमध्ये असं होतं की ॲनल किंवा जो लोअर गेट आहे, आपण ज्याला द्वार पण म्हणू शकतो, ते रिलॅक्स होण्याचे सिग्नल आपल्याला भेटतात. म्हणजे नॉर्मल शौचमध्ये ॲनल जो खालचा एरिया आहे तो रिलॅक्स होतो आणि जो रेक्टल एरिया आहे विथ द हेल्प ऑफ ॲब्डॉमेन आपण असं म्हणू शकतो पुश करतं. तर नॉर्मली वरतून ते पुश केलं जातं आणि खालचा एरिया रिलॅक्स होतो. हे नॉर्मल शौचामध्ये होतं. पण आता त्याच्या उलट ज्या गोष्टी होतात त्याला आपण थोडक्यामध्ये डिसनेजिक डेफिकेशन म्हणू शकतो. तर जसं की जर जे ॲनल कॅनल आहे ते प्रॉपरली रिलॅक्स न होता ते बंद होणं, ज्याला की आपण पॅराडॉक्सिकली बंद होणं किंवा पॅराडॉक्सिकल कॉन्ट्रॅक्शन असं म्हणू शकतो, ते होतं. किंवा पाहिजे तेवढं रिलॅक्स न होणं आणि रेक्टममध्ये जो प्रॉपर पुश पाहिजे तो भेटत नसेल. तर ह्या 2-3 गोष्टी जेव्हा इन्व्हॉल्व होऊन जो प्रॉब्लेम होतो डेफिकेशनचा, आपण त्याला डिसनेजिक डेफिकेशन म्हणतो. ओके, म्हणजे नॉर्मल एका पर्सनमध्ये मोशनला गेल्यानंतर एक कोऑर्डिनेशन मधून वरतून पुश व्हायला पाहिजे, खालची गेट ओपन व्हायला पाहिजे, द्वार ओपन Yes. व्हायला पाहिजे, ते होऊन नॉर्मल मोशन होतो, जे की आपल्याला कळत सुद्धा नाही मोशन झालेलं आहे. नॉर्मली ते समजत नाही. पण ज्या पेशंटमध्ये हा जो काही मोशन करण्याचा प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बिघाड झालेली आहे, ज्यामुळे वरतून पुश भेटत नाही किंवा खालचे दरवाजा उघडत नाही, म्हणून तासन तास टॉयलेटमध्ये बसून पुश देत राहावं लागतं, त्याला आपण डिसनर्जिक डेफिकेशन म्हणतो. बरोबर आहे का? येस. ओके. डिसनर्जिक डेफिकेशन हे आजाराचे नेमकं लक्षणं काय असतात ह्याबद्दल सांगू शकाल का? डिसनेजिक डेफिकेशन टाईप कॉन्स्टिपेशनमध्ये आपण असं म्हणू शकतो की म्हणजे पेशंटला खूप वेळ लागतो टॉयलेटमध्ये. त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की त्यांना खूप जोर लावावा लागत आहे मोशन पास करण्यासाठी. तरी देखील अटकल्याची फिलिंग म्हणजे ब्लॉक फिलिंग असणे किंवा कधी कधी त्यांना मॅन्युअली म्हणजे बोटांचा वापर करून मोशन काढायला लागत असेल, टॉयलेटमध्ये खूप जास्त वेळ लागत असेल आणि हार्ड स्टूल येत असतील, तर असे काही लक्षणं असतील तर आपण डिसनेजिक डेफिकेशन आहे असं म्हणू शकतो. ओके. इवन त्या पेशंटमध्ये मोशन झाल्यानंतर सुद्धा मोशन आतमध्ये आहे असं वाटतो आणि त्यामुळे त्यांना जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसावं लागतो. जर डिसनर्जिक डेफिकेशनचे हा लक्षण असतील त्याचं नेमकं डिसनर्जिक डेफिकेशनचे कारणं काय असतात ह्याबद्दल सांगू शकाल का? डिसनेजिक डेफिकेशन होण्यामागे आजकालची जी लाईफस्टाईल आहे ते पण एक कारण असू शकतं की जो डे टू डे लाईफचा स्ट्रेस आहे त्यामुळे म्हणजे ओव्हरऑल बॉडीज कॉन्स्ट्रिक्ट झाल्यासारखी होते, तर त्याच्यामध्ये अनल पण एक कॉन्ट्रॅक्टेड होऊ शकतं. हा एक आहे. आणि इवन प्रायर काही सर्जरी वगैरे झालेले असतील. येस, प्रायर सर्जरीज ज्याच्यामध्ये की काही पेशंटला फिशर किंवा कधी हिमोराईड वगैरे याच्या प्रायर सर्जरीज असतील तर ते पेन फिलिंग अवॉइड करण्यासाठी पण दे काइंड ऑफ कॉन्ट्रॅक्ट अनल मसल. ओके. म्हणजे डिसनर्जिक डेफिकेशन असं म्हणता येईल का एखाद्या व्यक्तीला लहानपणीपासून मोशन कसं करायचं शिकलेलं आहे आणि आता मोशन कसं करायचं हा मेंदू विसरून गेलेला आहे असं म्हणता येईल का? येस येस. ओके. आणि बायोफीडबॅक याच्यावरतीच बेसिकली काम करतं.
आणि एखादा पर्सन कॉन्स्टिपेशन म्हणून क्लिनिकमध्ये आलेला असेल तर त्या पेशंटमध्ये डिसएनर्जी आहे का नाही हे बघण्यासाठी तुम्ही कोणते कोणते टेस्ट करून कसं त्याचं इव्हॅल्युएशन करता? सर्वप्रथम म्हणजे जर पेशंट ला 3 किंवा 6 महिने होऊन गेलेत आणि कॉन्स्टिपेशनचे सिम्पटम्स आहेत, तर त्यांनी म्हणजे पुढच्या चाचण्या करायला काही हरकत नाही. तर त्यामध्ये सर्वप्रथम कोलॉनोस्कोपी ही केली जाते. कोलॉनोस्कोपी आपण याच्यासाठी केली पाहिजे की जे काही ब्लॉकिंग जे पण काही कॉजेस असतील, ट्यूमर किंवा इतर काही, तर ते रूल आउट होऊन जातात. त्याच्यानंतर आपण जी मोटिलिटी जी आहे ती वरतूनच व्यवस्थित आहे का ते पाहण्यासाठी कोलॉनिक ट्रान्झिट स्टडी केली पाहिजे. ती झाल्यानंतर एक की ॲनाटॉमिकली काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना रेक्टम आणि ॲनलच्या पोझिशनमध्ये, त्यासाठी MRI डेफिकोग्राम हे केलं पाहिजे. आणि टू सी जो की फिजिओलॉजिकली खरंच या रेक्टल आणि ॲनल मसलमध्ये जो पण काही कोऑर्डिनेशनचा प्रॉब्लेम आहे ते पाहण्यासाठी आपण ॲनोरेक्टल मॅनोमेट्री करू शकतो. ओके. बेसिक म्हणजे बेसिक सेटअप ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी झाल्यानंतर हे ॲडव्हान्समध्ये कोलोनोस्कोपी, ट्रान्झिट स्टडी, जर का आता स्लो ट्रान्झिट असेल, आणि MR डिफिकोग्राम, काही तिथं चुकीची अनाटॉमी आहे का बघण्यासाठी किंवा रेक्टोसील इंटुससेप्शन बघण्यासाठी, आणि सर्वात महत्त्वाचं डिसएनर्जी आहे का, कोऑर्डिनेशनमध्ये काय प्रॉब्लेम आहे का बघण्यासाठी ॲनल मॅनोमेट्री करायला पाहिजे म्हणून सांगितलं. ॲनल मॅनोमेट्री तुम्ही हा रुटीनली टेस्ट चाचणी करता, तर ॲनल मॅनोमेट्री म्हणजे नेमकं काय ह्याबद्दल थोडक्यामध्ये सांगू शकाल का? ॲनोरेक्टल मॅनोमेट्री असं आपण आता बऱ्याच वेळ डिसएनर्जिक डेफिकेशन विषयी बोलतोय, तर त्याचं एक कन्फर्म डायग्नोसिस मिळण्यासाठी आपण जी टेस्ट करतो त्याला ॲनोरेक्टल मॅनोमेट्री आपण असं म्हणू शकतो. तर या टेस्टमध्ये आपण जे पण नॉर्मल डेफिकेशन प्रोसेस रिलेटेड चेंजेस असतात किंवा स्नायूंचे जे प्रेशर चेंजेस असतात, कोऑर्डिनेशन असतं किंवा रेक्टलची जी सेन्सिटिव्हिटी आहे ते सगळं बघण्यासाठी आपण जी टेस्ट करतो ती ही ॲनोरेक्टल मॅनोमेट्री टेस्ट आहे आपण असं म्हणू शकतो. याच्यामध्ये आपण पेशंटला 2-3 वेगवेगळे मॅन्युअर्स करायला लावतो, जसं की त्यांचे ॲनल एरिया स्क्वीज करून घेणे, देन जो नॉर्मली जोर लावण्यासाठी मोशन पास करण्यासाठी ज्या प्रकारे जोर लावतो ते करायला लावणे. तर ह्या 2-3 गोष्टी केल्यानंतर आपल्याला वी कॅन डायग्नोस इट करेक्टली की पेशंटला डिसएनर्जिक डेफिकेशन आहे का नाही आहे. ओके. म्हणजे ॲनोरेक्टल मॅनोमेट्री करण्याच्या अगोदर पहिलं तुम्ही कोलोनोस्कोपी करून रूल आउट करता आणि तिथले प्रेशर चेंजेस काय होतात मोशनच्या करण्याच्या एक प्रोसेसमध्ये ते प्रेशर चेंजेस बघता, आणि जर नॉर्मल असेल तर सगळं नॉर्मल दिसून येतं, पण त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नसेल किंवा काही प्रेशरचा डिफरन्स असेल, तुम्हाला कम्प्युटरवरती समजतं की काय डिसएनर्जी आहे, काय प्रॉब्लेम आहे, मग ते तुम्हाला समजून येतं. आता एखाद्या पेशंटला तुम्ही हा ॲनोरेक्टल मॅनोमेट्री केलं तर त्याच्यामध्ये काय गोष्टी कळून येतात त्याला तुम्ही डिसएनर्जिया म्हणून सांगता? आता आपण डिसएनर्जियाचे 2-3 वेगवेगळे प्रकार असतात. तर आपण जेव्हा मॅनोमेट्री मध्ये जेव्हा पुश हे मॅन्युअर करायला लावतो पेशंटला, म्हणजे जे जोर लावायला लावतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला समजून येतं की रेक्टल जे जोर लावला पाहिजे तो कितपत लागलाय आणि ॲनल कितपत लागलाय. तर त्यानुसार आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिसएनर्जिया समजू शकतो की जसं की डिसएनर्जिया टाईप 1 जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये पेशंट जो जोर लावतोय पुश तो बरोबर लागतो, पण जो खालचा जो गेट आहे ॲनल कॅनल ते उघडत नाही, त्याच्याऐवजी ते स्क्वीज होतं, बंद होतं, पूर्ण टाईट होतं. तर त्या प्रकारच्या डिसएनर्जियाला आपण टाईप 1चा म्हणतो. आणि टाईप 2चा ज्याच्यामध्ये की जे जोर लावले जातात ते पण कमी असतात आणि उलट ओपनिंगच्या ऐवजी ते क्लोजच होतं. तर हे मेन हे प्रकार आहेत. आणि तिसऱ्या आणि चौथ्या प्रकारामध्ये थोडेसे जे म्हणजे जे कॉन्ट्रॅक्शन होतं ते होण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये फक्त इनफ रिलॅक्सेशन मिळत नाही. तर असा तिसरा आणि चौथा प्रकार आहे. एकंदरीत गेट ओपन होत नाही आणि वरतून प्रेशर भेटत नाही, त्याला आपण डिसएनर्जिया म्हणूयात. करेक्ट. ओके. मग आता एखाद्या पेशंटला डिसएनर्जी असेल तर त्या पेशंटला तपासणी करताना एक भीती असते, ॲनल मॅनोमेट्री करायचं म्हणजे मला कोलोनोस्कोपी केलेले तसंच वेदना होणार आहे. तर ॲनल मॅनोमेट्री धोकादायक असतो का, त्याच्यामध्ये वेदना होतात का, आणि त्याच्याबद्दल काही गैरसमज करून घेण्याची गरज आहे का, ह्याच्याबद्दल काही सांगू शकाल का?
ॲनल मॅनोमेट्री ही एकदम पेन फ्री प्रोसिजर आहे. याच्यामध्ये आपण हार्डली 5-6 सेंटीमीटरची एकदम 0.5 mm ची ट्यूब आपण ॲनल एरिया थ्रू इन्सर्ट पेन्सिल करतो. इतकं म्हणता येईल. पेन्सिलपेक्षा पण लहान तुम्ही Okay. म्हणू शकताय. आणि त्याच्यामध्ये पेशंटलाच वेगवेगळे मॅन्युअर करायचे की Okay. जसं की स्क्वीज करणे, पुश करणे. त्यामुळे असं पेनफुल किंवा काहीतरी त्रास होईल असं काहीच नाहीये. वेळ लागतो, 10 मिनिटं वगैरे लागतात पूर्ण प्रोसिजर होण्यासाठी. ओके. एखाद्या पेशंटला बद्धकोष्ठता आहे, खूप दिवसाचा आहे आणि त्यानंतर तो एक ॲनल मॅनोमेट्री केलं, बाकीची तपासणी केलं आणि त्याला डिसेनर्जिक डेफिकेशन आहे हे समजून चुकलेलं आहे आणि दुसरा कोणता आजार नाही आहे. तर हा डिसेनर्जिक डेफिकेशनला गोळ्या औषध घेऊन बरं करता येईल का सर्जरी, का वेगळं काय ट्रीटमेंट असतं त्याला ह्यांना बरं करता येईल? तर जेव्हा तुम्हाला डिसेनर्जिक डेफिकेशन डायग्नोज होण्यासाठी पेशंट येतो, त्या अगोदर पेशंटने बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे मेडिकेशन, चूर्ण, लॅक्सेटिव्ह असं ट्राय केलेलं असतं. आणि त्यानंतर देखील जेव्हा कॉन्स्टिपेशन ठीक होत नाही तेव्हा पेशंट डिसेनर्जिक डेफिकेशन डायग्नोसिसकडे येतो. तर त्यानंतर जेव्हा पेशंटला डिसेनर्जिक डेफिकेशन डायग्नोज होतं, तर आजकाल एक नवीन ट्रीटमेंट आपण म्हणू शकतो की ॲडव्हान्स ट्रीटमेंट ज्याला की बायोफीडबॅक थेरपी असं म्हणतात. ती स्पेशली डिसेनर्जिक डेफिकेशनसाठी जो बद्धकोष्ठतेचा प्रकार आहे त्यासाठीच आलेली ट्रीटमेंट आहे. आणि ही काही सर्जिकल ट्रीटमेंट नाही आहे. ही एक सिम्पल एक्सरसाइज बेस्ड ट्रीटमेंट आहे जी आपण पेशंटला ऑफर करू शकतो डिसेनर्जिक डेफिकेशनच्या. ओके. आपण एकंदरीत असं बघितलं डिसेनर्जिक डेफिकेशन म्हणजे जो काही शौचास जाण्याची प्रक्रिया आहे तो पेशंट विसरलेला आहे आणि तो प्रॉपर करत नाही असं तुम्ही सांगितलं. Yes. म्हणजे बायोफीडबॅक थेरपी म्हणजे त्याला आणखीन शौच कसं करायचंय हे शिकवणं म्हणता येईल का? एक्झॅक्टली. आपण असंच म्हणू शकतो की जी प्रोसेस ऑफ डेफिकेशन तुम्ही विसरलाय कुठेतरी, हं. तर ती परत नव्याने शिकणे, स्वतःचेच बॉडीचे स्टिम्युलेशन वापरून ती नव्याने डेफिकेशन प्रोसेस शिकणे, आपण त्याला बायोफीडबॅक असं म्हणू शकतो. कारण बायोफीडबॅकमध्ये बायो इज बेसिकली अ पार्ट ऑफ द बॉडी आणि फीडबॅक म्हणजे जो तुम्हाला रिपीटेड स्टिम्युलस मिळून जो मिळतो. तर याच्यामध्ये तुमच्याच बॉडीचा उपयोग करून जो तुम्हाला इनपुट दिला जातो की कसं चेंजेस केले पाहिजेत, त्याला आपण बायोफीडबॅक म्हणतोय. म्हणजे की चुकीच्या प्रोसेसला रिप्लेस करून आपल्याला जी प्रोसेस पाहिजे ते रिप्लेस करायची आहे. ह्या बायोफीडबॅकद्वारे आपण ते करतो. म्हणजे त्यांचा जो काही बॉडीचा स्टिम्युलस येतो ते तुम्ही काय चुकताय म्हणून मॉनिटरवरती दाखवता किंवा शिकवता आणि त्याच्यावरतूनच त्यांनी शिकून त्याला नॉर्मल करायचं. येस. एकंदरीत बायोफीडबॅक हा प्रोसेस कसा होतो ह्याच्याबद्दल खूप लोकांना गैरसमज आहे. थोडक्यामध्ये बायोफीडबॅकमध्ये नेमकं काय करता हे सांगू शकाल का? बायोफीडबॅक जसं आपण ॲनल रेक्टल मॅनोमेट्री पेनलेस आहे असं म्हणतोय, तर त्याच प्रकारे बायोफीडबॅक पण हे पेनलेसच आहे. काही सेंटर मॅनोमेट्री बेस्ड बायोफीडबॅक ऑफर करतात, जसं की आमचं सेंटर, आणि काही सेंटर EMG बेस्ड ऑफर करतं. तर याच्यामध्ये आपण असं हे करू शकतो की एक सेन्सर वाला प्रोब असतो, तो आपण ॲनल एरियामध्ये ठेवतो आणि त्यानंतर मग आपण पेशंटला वेगवेगळे स्नायूंची हालचाल लाईक कॉन्ट्रॅक्ट करा किंवा किती वेळ कॉन्ट्रॅक्ट करायचंय ते करा आणि त्यानंतर रिलॅक्स करा, अशा 1-2 गोष्टी आणि वेगवेगळे ब्रिथिंग पॅटर्न आपण त्यांना करायला सांगून इवन पुश एफर्ट पण प्रॉपर करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा 2-3 वेगवेगळ्या गोष्टी, सिम्पल बट खूप इफेक्टिव्ह गोष्टी आपण बायोफीडबॅक थेरपीमध्ये करायला सांगतो. ओके. म्हणजे एखादा पेशंट जर का त्या बायोफीडबॅक थेरपीला जातोय म्हणजे जी शौचाची प्रक्रिया आहे शिकायला जातोय असं म्हणता येईल का? हो, साध्या भाषेमध्ये म्हणायचं म्हटलं तर तसंच म्हणता येतं. मग जर का ते एखादा पेशंट तुमच्याजवळ बायोफीडबॅकला येत असेल, एका सेशनमध्ये कम्प्लीट होतो का? नेमकं किती सेशन घ्यावं लागतात? पर सेशन वेळ किती लागतो? आणि पेशंटला काय तयारी करून यावं लागतं? झाल्यानंतर त्याला ऑफिसला वगैरे जाता येतं का? ह्याच्याबद्दल थोडंसं सखोल सांगू शकाल का? बायोफीडबॅकसाठी आपण पहिले हे बघूयात की सेशन्स किती लागतात आणि का लागतात. तर याचं असं आहे की बायोफीडबॅकसाठी कमीत कमी बायोफीडबॅक जी आपण थेरपी देतो डिसेनर्जी डेफिकेशनसाठी, तर 6 ते 8 सेशन्स मध्ये ती थेरपी आपण करतो.
सुरुवातीला आयसोलेटेड एरियावरती आपण काम करतो. सपोज की एका पेशंटला अॅनल कॉन्ट्रॅक्शनचा प्रॉब्लेम आहे, की तो पॅराडॉक्सिकली कॉन्ट्रॅक्ट करत असेल, तर आपण त्याच्यावरती पहिले काम करतो, मग पुश इम्प्रूव्ह करण्यासाठी काम करतो आणि जसं जसं आपण प्रोग्रेस करतो तसं कोऑर्डिनेशनवरती काम करतो. तर त्यामुळे 6 ते 8 सेशन्स लागतात. आणि का सेशन्स जास्ती लागत असतील तर त्याच्यासाठी मी एक खूप सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला देते, की जसं की तुम्ही जिममध्ये जाताय, तर आज तुम्ही जिममध्ये गेलात म्हणजे उद्या तुमची मसल पॉपअप होऊन बाहेर आली असं होत नाही. त्याला तुम्हाला 2 महिने 1.5 महिने वेळ द्यायला लागतो. तर त्याच प्रकारे त्या मसल ज्या आपल्या बॉडीमध्ये आहेत, ज्या ॲनलच्या मसल्स आहेत, जे लाईक ॲबडॉमिनल पुश जे आपण परत इम्प्रूव्ह करणार आहेत, ते त्या ज्या मसल आहेत, तर हे पण स्नायूज आहेत आणि त्यांना पण त्या लेवल पर्यंत येण्यासाठी वेळ लागतो. तर त्यामुळे आपल्याला 6 ते 8 सेशन्स घ्यायला लागतात. हे जे बायोफीडबॅकचे 6 ते 8 सेशन्स लागतात, तर त्याच्यातल्या एका सेशनला आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी लागतो, कारण पेशंटला पूर्णपणे एक्सप्लेन करण्यासाठी हाफ आवर एका सेशनला लागतो. असे आपल्याला 6 ते 8 सेशन्स करायचे. आणि बिफोर डुईंग दिस सेशन, म्हणजे सेशन्स करण्याच्या अगोदर प्रीरिक्विजिट म्हणजे पेशंटचं पोट रिकामं हवंय. त्यासाठी ते जर काही घेत असतील वेगवेगळे लॅक्सेटिव्ह ते घेऊ शकतात, किंवा जर खूपच गरज असेल तर आपण एनिमा पण देऊ शकतो. ओके. बायोफीडबॅक साधारणतः किती खर्च लागतो एखाद्या सेशनला बायोफीडबॅक करण्यासाठी? वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळी प्राइस असते, बट साधारणतः 4 ते 5 हजार पर सेशन लागू शकतात. ओके. आणि एकदा जर का आता बायोफीडबॅकचे 6 ते 8 सेशन केले म्हणजे पुन्हा त्यांना काही सेशनची गरजच नाही असं म्हणता येतं का? आपण असं म्हणू शकतो की ही एक्सरसाइज त्यांनी सतत करत राहायला पाहिजे, पण काही काही सोडून देतात मध्येच आणि परत त्यांना ते सिम्पटम्स जाणवू शकतात. तर बेटर पडतं की रिइन्फोर्समेंट सेशन्स जे असतात, की 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर तसे जर करत राहिले तर पेशंट फॉलोअपमध्ये राहतो, म्हणजे तो ती थेरपी तो करत राहतो. तर त्यामुळे रिइन्फोर्समेंट सेशन्स आपण एका पर्टिक्युलर ड्युरेशन नंतर घेऊ शकतो. जसं तुम्ही सांगितलं स्नायूचा प्रॉब्लेम आहे. जर स्नायूचा जर प्रॉब्लेम असेल तर जिममध्ये जाऊन आपण काही एक्सरसाइज करतो, तो घरी आपण रिपीट करू शकतो. पण त्याच वेळेस ट्रेनर कोण अधूनमधून तुम्ही जर प्रॉपर समजून घेतलं तर चुका न होण्याचा एक शक्यता, चुका टाळू शकतो असं म्हणता येतं. त्यामुळे 3ऱ्या, 6व्या, 9व्या आणि वर्षभराच्या एंडला आपल्याला एखाद्या वेळेला रिइन्फोर्समेंट करायला पाहिजे. एखाद्या पेशंटला बायोफीडबॅक करायचं असेल त्याला ॲडमिशन करण्याची गरज आहे का ओपीडी बेसिसवरती होतं? नेमकं काय असतं? बायोफीडबॅक हे कम्प्लिटली ओपीडी बेस किंवा ऑफिस प्रोसिजर आहे. याला ऍडमिट वगैरे काही करण्याची गरज नाही लागत. ओके. म्हणजे आले त्यांनी जसं टेस्ट करतो तसं थेरपी घेऊन त्यांची रुटीन लाईफ चालू करू शकतात. 2 बायोफीडबॅक आता 6 ते 8 सेशन जर का म्हटलं, दररोज सेशन घ्यायचं का 2 बायोफीडबॅकमध्ये वेळ किती लागतं, कसं डिस्टन्स तुम्ही ठरवता? बायोफीडबॅक युजली आपण एका आठवड्यामध्ये 1 सेशन्स किंवा पुढे चालून 2 आठवड्यामध्ये 1 सेशन्स असं आपण स्प्रेड आउट करतो. ते जे 6 ते 8 सेशन्स रेग्युलरली आपण घेणार आहेत ते सेशन्स. ओके. म्हणजे पुढच्या 1-2 महिन्यामध्ये 8-8 दिवसाला येऊन करणं आणि बाकीच्या टायमाला त्यांनी घरी जाऊन सगळं प्रॅक्टिस करणं हा त्याचा हेतू असू शकतो. बायोफीडबॅक ज्या वेळेला म्हणता एक ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे, स्पेशलिस्ट डॉक्टर देत आहेत, डिसएनर्जीसाठी हाच एक ट्रीटमेंट ज्या वेळेला म्हणतो, तर मग प्रत्येक बायोफीडबॅक देणाऱ्या पेशंटला 100% रिझल्ट येतो का? आणि त्याच्याबद्दल थोडंफार सांगू शकता का? सर्वप्रथम मी हे सांगेल की आपण प्रत्येकच पेशंटला हे नाही देऊ शकत. त्याचे काही लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स असे तर जर 8 वर्षापेक्षा लहान लेकरं असतील ते, किंवा ज्यांना काहीतरी लाईक मेंटली आजार असतील किंवा काही सिव्हिअर न्यूरोलॉजिकल आजार असतील, तर अशा पेशंटना जे आपल्याला कॉपरेट करणार नाही तर त्यांना आपण बायोफीडबॅक थेरपी देऊ शकत नाही. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की 100% रिझल्ट आहे का, तर त्याच्यामध्ये असं आहे की नियर टू 100% आपण म्हणू शकतो, पण तो ॲट द एंड ऑफ द डे पेशंट किती चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करतोय किंवा किती चांगल्या प्रकारे सिन्सिअरली ते सेशन्स फॉलो करून करतोय, तर त्याच्यावरती रिझल्टचे पर्सेंटेज व्हेरी होतात पेशंट टू पेशंट. ओके. जर का आता एखाद्याने बायोफीडबॅक थेरपी चालू केलं तर मग जे ह्याचा अर्थ असा आहे का पहिल्या आठवड्यापासून त्याला गोळ्या औषधाची गरज नाही किंवा सगळंच चांगलं होईल असं असतो का? का नेमकं कसं त्याच्यामध्ये डिसएनर्जिक डेफिकेशनचं प्रोग्रेस होतो किंवा त्याची क्युअर कसं होतो?
आता बऱ्याच वेळा जे पण पेशंट डिसेनर्जिक डेफिकेशन साठी बायोफीडबॅक थेरपीसाठी येतात ते ऑलरेडी भरपूर लॅक्सेटिव्ह घेत असतात. तर इमिजिएटली आपण स्विच ओव्हर करू शकत नाही, कारण स्टूल कन्सिस्टन्सी वगैरे ह्या पण गोष्टी असतात. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बायोफीडबॅक थेरपी सेशन्स देतो आणि स्लोली जेव्हा पेशंटला इकडे या सिम्पटमॅटिक रिलीफ जाणवायला सुरू होते त्यावेळेस स्लो आपण कट डाऊन करत जाऊ शकतो मेडिकेशन. एखादा बद्धकोष्ठताचा पेशंट ज्याला डिसेनर्जिक डेफिकेशन आहे त्यांनी बायोफीडबॅक सेशनसाठी एनरोल केलेला आहे, तर तुम्ही बायोफीडबॅकच फक्त करता का बायोफीडबॅक सोबत आणखीन काही पेशंटला सजेशन देता? बायोफीडबॅक थेरपी आपण असं म्हणू शकतो की बायोफीडबॅक थेरपी सोबत एक होलिस्टिक अप्रोच आपण पेशंटला दिला पाहिजे. याच्यामध्ये जे बऱ्याच दिवसापासून चालत आलेलं आहे कॉन्स्टिपेशनसाठी की व्यवस्थित फायबर घेतले पाहिजेत, व्यवस्थित पाणी घेतलं पाहिजे, काही एक्सरसाइज पण पाहिजेत, काही योगा पेशंटने केलं पाहिजे. त्या व्यतिरिक्त आपण असं म्हणू शकतो की पेशंटला प्रॉपर पोश्चर जे आहे फॉर डेफिकेशन, टॉयलेटला बसण्याचं प्रॉपर पोश्चर ते आपण त्यांना एज्युकेट केलं पाहिजे. त्याच्यानंतर मोबाईल वगैरेचा वापर कमी करणं, त्याऐवजी मोबाईल तुम्ही यूज करू शकता की किती वेळ तुम्ही मध्ये बसलाय हे मॉनिटर करण्यासाठी यूज करू शकता. तर ह्या ज्या अलाइड दुसऱ्या गोष्टी आहेत त्या पण थोड्याशा बायोफीडबॅक सोबत तुम्हाला मॉनिटर करणं बेटर पडतं. आता आपण बायोफीडबॅक बद्दल असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करूया. बायोफीडबॅक थेरपी म्हणजे हे इलेक्ट्रिकल शॉक देणारी थेरपी असं आहे का? नाही, आपण बायोफीडबॅकमध्ये इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन यूज करत नाही नॉर्मल बायोफीडबॅकसाठी. ओके. बायोफीडबॅक हा खूप वेदनादायक प्रोसिजर आहे असं म्हणतात, हे बरोबर आहे का? नाही, बायोफीडबॅक हा बिलकुल पेनलेस प्रोसिजर आहे. ऑफिस प्रोसिजर आहे, पेनलेस. बायोफीडबॅक हा स्त्रियांमध्येच गरजेचा आहे, दुसऱ्या पुरुषांमध्ये गरजेचं नाही म्हणतात, हे बरोबर आहे का? नाही, डिसेनर्जिक डेफिकेशन जर मेल आणि फिमेल मध्ये दोघांमध्ये होत असेल तर बायोफीडबॅक पण दोघांना, मेल आणि फिमेल. ओके. बायोफीडबॅक थेरपी म्हटलं की लोक काय म्हणतात, 1-2 सेशन घेतलं आणि मला बरं नाही वाटलं म्हणतात. म्हणजे 1-2 सत्रामध्ये बायोफीडबॅक सगळं बरं होतो का? नाही, मी जसं सांगितलं की ह्याला वेळ लागतो ह्या प्रोसिजरला. तुम्हाला फरक डेफिनेटली जाणवतो, पर्सेंटेज व्हेरी होऊ शकतात पण डेफिनेटली जाणवतो, पण वेळ लागतो ह्याला. 2-3 सेशन नाही, 4-6 सेशन नंतर तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरू होतो. बायोफीडबॅक म्हणजे फक्त मानसिक तणावावरील उपाय आहे असं म्हणतात, हे बरोबर आहे का? नाही, बायोफीडबॅक फक्त त्याच्यासाठी नाही, तर आता इतकं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने हे इतर आजारांसाठी जसं की डिसेनर्जिक डेफिकेशनसाठी पण अवेलेबल आहे. बायोफीडबॅक म्हणजे 100% रिझल्ट म्हणतात, एकच पर्याय म्हणतात, हे पण बरोबर आहे का? नाही, म्हणजे ज्यानं जसं शिकलं त्याला तसा रिझल्ट येईल असं म्हणताय. म्हणजे इन शॉर्ट जितके एफर्ट तुम्ही टाकले तसा तुम्हाला रिझल्ट दिसेल. काही क्विक क्वेश्चन विचारतोय, त्याबद्दल तुमचं मत सांगा. क्रोनिक कॉन्स्टिपेशन मध्ये फायबर महत्वाचं का पाणी महत्वाचं? तसे तर दोन्ही, पण दोघांमध्ये मला विचारत असेल तर पाणी. वेस्टर्न टॉयलेट का इंडियन टॉयलेट? ऑब्व्हियसली इंडियन टॉयलेट, आणि वेस्टर्न टॉयलेटला तुम्ही पॉटी स्क्वॅट यूज करून मॉडिफाय करू शकताय. क्रोनिक कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठतामध्ये एक पदार्थ, अन्न पदार्थ टाळायला पाहिजे असं काही सांगू शकाल का? रिफाईंड शुगर किंवा रिफाईंड फ्लोअर, जे मैद्यापासून बनलेले पदार्थ. डिसेनर्जिक डेफिकेशन मध्ये एक अन्न पदार्थ घ्यायलाच पाहिजे जेणेकरून आपल्या कॉन्स्टिपेशनला बऱ्यापैकी चांगला होईल किंवा क्युअर होईल असं काही सांगू शकाल का? पाणी आणि फायबर. ओके. एखाद्याला डिसेनर्जिक डेफिकेशन डायग्नोज झालं, गोळ्या औषध चूर्ण का थेरपी, काय योग्य राहील? जर डिसेनर्जिक डेफिकेशन असेल तर थेरपी. आता लास्ट हे सुंदर हा व्हिडिओ झालेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कॉन्स्टिपेशन, डिसेनर्जी आणि बायोफीडबॅक खूप चांगल्या पद्धतीने समजून आलेला आहे. तरी जाता जाता एक थोडक्यामध्ये प्रॉपर सारांश सांगू शकाल का? जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा खूपच दिवसांपासून 3 महिने किंवा 6 महिन्यापेक्षा जास्त दिवसापासून जर तो आजार तुमच्याजवळ असेल
तर तुम्ही त्याला पुढे फर्दर जाऊन फर्दर जे पण काही असेल त्याची डायग्नोसिस केली पाहिजे. त्याच्यासाठी प्रॉपर जे पण काही इन्व्हेस्टिगेशन आहेत ते करून घेणे, जसं की कोलोनोस्कोपी, मॅनोमेट्री, आणि तुमचा जे पण वेगवेगळे प्रकार आहेत कॉन्स्टिपेशनचे, त्यातला जो तुमचा प्रकार आहे तो माहिती करून घेणे आणि त्याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट घेणे. जर डिसएनर्जिया डेफिकेशन असेल तर त्याच्यासाठी इतर गोष्टींसोबत सगळ्यात महत्त्वाची आहे बायोफीडबॅक थेरपी, जे तुम्ही घेऊ शकतो. ओके, अतिशय सुंदर. आज टाइम दिल्याबद्दल आणि बायोफीडबॅकबद्दल, डिसएनर्जियाबद्दल इतकं चांगलं समजून सांगितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुम्हाला कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता, डिसएनर्जिक डेफिकेशन, बायोफीडबॅक ह्याच्याबद्दल चांगली माहिती भेटलेली आहे असं मी समजून घेतो. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा, आणि पूर्ण जर का तो व्हिडिओ बघितला असेल तर कमेंट बॉक्समध्ये बायोफीडबॅक लिहिलं तर आम्हाला कळून येईल की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलंय. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन असतील कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू.